सध्या आपल्या देशामध्ये जवळपास 5,40,00,000 लोक SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। ही संख्या अतिशय वेगाने वाढत देखील आहे। तुम्ही यामध्ये सामील होऊ शकता। मात्र प्रश्न आहे, नवीन इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही कोणती SIP निवडाल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर सापडत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। एका छोट्या रकमेपासून सुरुवात करून तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात कसं तुम्ही आणू शकता, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ते लक्षात येईल। पण यापेक्षाही कामाची माहिती तुम्हाला हवी असेल तर पैसा पाणी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। अगदी बेसिक पासून सुरुवात करूयात, कारण काही लोकांनी कदाचित SIP बद्दल काहीच माहिती नसेल। तर SIP म्हणजे काय हे आधी समजून घेऊ। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। थोडक्यात तुम्ही दर महिन्याला काय करता किंवा एखाद्या ठराविक कालावधीमध्ये म्युच्युअल फंडामध्ये थोडी रक्कम इन्व्हेस्ट करता, त्याला SIP म्हणतात। ही रक्कम तुमचं जे बँक खातं असतं त्यातून आपोआप डेबिट होत असते। त्या बदल्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडाचे युनिट्स मिळतात। हे युनिट्स म्हणजे काय असतं की तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा एक छोटा हिस्सा असतो। समजा तुम्ही दर महिन्याला 500 रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्या फंडाचं NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू जर 10 रुपये असेल तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये त्या फंडाचे 50 युनिट्स मिळाले। जशी जशी NAV वाढत जाते तसतशी तुमच्या युनिट्सची किंमत वाढत जाते आणि यातून तुम्हाला प्रॉफिट मिळत जातो। आता SIPची खासियत म्हणजे तुम्हाला मोठी रक्कम एकदम इन्व्हेस्ट करायला लागत नाही। तुम्ही छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता, 100-500 रुपयापासून इन्व्हेस्ट करू शकता। त्यामुळे SIP नवीन इन्व्हेस्टरसाठी बेस्ट ऑप्शन आहे। यासाठी काय करायचं की तुम्हाला मार्केटचा खूप अभ्यास करण्याची गरज आहे का? तर नाही, कारण म्युच्युअल फंडाचे मॅनेजमेंट जे असतात ते तज्ञ असतात। ते फंड मॅनेजर अतिशय एक्सपर्ट असतात। त्यामुळे ते काय करतात, तुमच्या रोजच्या व्यवहारात जर तुम्ही व्यस्त असला तरी तुमची इन्व्हेस्टमेंट ते करत असतात, ती एक प्रकारे सुरक्षित असते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नवीन इन्व्हेस्टर आहे तर मी सुरुवात जी आहे ती SIPनेच का करू? तर याची अनेक कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे SIP तुम्हाला आर्थिक डिसिप्लिन, शिस्त शिकवते। तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढता, ती इन्व्हेस्ट करता, त्यामुळे तुमच्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवता। दुसरं म्हणजे SIP मध्ये तुम्ही शेअर मार्केटमधल्या चढ उतारांचा फायदा घेऊ शकता। याला म्हणतात रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग। जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तुम्ही कमी NAV वर जास्त युनिट्स विकत घेता। जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा तुमच्या युनिट्सची किंमत वाढते, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट जो आहे तो जास्त मिळतो। तिसरं म्हणजे जर तुम्ही SIP लॉंग टर्म साठी करणार असाल तर त्याचा तुम्हाला फार मोठा फायदा होऊ शकतो। जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त परतावा तुम्हाला मिळेल। उदाहरणार्थ, समजा तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी 5,000 मासिक SIP सुरू केली, 10% वार्षिक रिटर्न जर गृहीत धरले तर 60व्या वर्षी तुमच्याकडे साधारणपणे 1,91,00,000 रुपये जमा होऊ शकतात। जर 12% रिटर्न धरली तर हाच कॉर्पस जो आहे तो 3.25 कोटींवर जाईल। 13% रिटर्न असतील तर जवळपास 4.25 कोटी रुपये तुम्हाला मिळू शकतात। म्हणून लवकर सुरुवात करा, सातत्य ठेवा, हे SIPच्या यशाचं गमक आहे। लक्षात ठेवा, प्रत्यक्ष रिटर्न जे आहेत ते मार्केटच्या कामगिरीवर अवलंबून असतात। आता तुम्ही SIP मध्ये 100 रुपये किंवा 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि नंतर तुमची रक्कम जी आहे ती तुम्ही वाढवू शकता किंवा गरज जर पडली तर SIP थांबवू शकता। महत्त्वाचं म्हणजे SIP मध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी मिळते। तुम्ही इक्विटी फंड, डेट फंड किंवा हायब्रिड फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। त्यामुळे तुमची रिस्क जी आहे ती कमी होते, रिटर्न जे आहेत ते वाढण्याची शक्यता जास्त असते। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवीन इन्व्हेस्टरसाठी कोणत्या SIP बेस्ट आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। म्युच्युअल फंडाचे प्रकार जे आहेत त्याच्या थ्रू आपण हा सगळा अप्रोच ठेवणार आहोत। तर म्युच्युअल फंडाचे प्रकार जे आहेत त्यात जर बघितलं तर इक्विटी म्युच्युअल फंड असतात, डेट म्युच्युअल फंड असतात, हायब्रिड असतात, ELSS देखील आहे। या नवीन इन्व्हेस्टरसाठी यातला ऑप्शन कोणता चांगला ते आपण एक एक करून समजून घेऊया। पहिलं जर बघितली तर इक्विटी फंडातली SIP म्हणजे काय, तर इक्विटीमध्ये तुम्ही SIP सुरू करता। हे जे म्युच्युअल फंड असतात, इक्विटी फंड्स, ते एक्सपर्ट्स अवेलेबल असतात। त्यामध्ये रिस्क सुद्धा जास्त आहेत, कारण तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल आणि तुमचं वय जर कमी आहे म्हणजे 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे तर तुम्ही इक्विटी SIP सुरू करता, कारण तुमच्याकडे वेळ आहे, मार्केटमध्ये जे चढ उतार होतील त्याचा सामना करण्याची क्षमता आहे, रिस्क घेण्याची क्षमता आहे। या प्रकारच्या फंडांमध्ये जास्त करून लार्ज कॅप फंड हा एक चांगला पर्याय आहे। हे फंड जे असतात ते मोठ्या आणि स्थिर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे रिलायन्स असेल, HDFC असेल, TCS असेल, इन्फोसिस असेल, म्हणजे रिस्क कमी, रिटर्न जे असतात ते स्थिर असतात। लार्ज कॅप फंडांमध्ये काही चांगले ऑप्शन्स आहेत। उदाहरणार्थ ICICI प्रुडेन्शियल ब्लू चिप फंड आहे किंवा SBI ब्लू चिप फंड आहे। हे फंड्स गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं चांगले रिटर्न देतात। 2025 मध्ये या फंडांनी सरासरी 10 ते 12% रिटर्न दिलेला आहे। मात्र लक्षात ठेवा की हे फंड
भविष्यातही असेच रिटर्न देतील असं नाही, पण तरीही नवीन इन्व्हेस्टर्ससाठी हे फंड सुरक्षित आणि विश्वसनीय आहेत असं आपण म्हणू शकतो. आता अजून एक म्युच्युअल फंडाचा पर्याय आहे, तो म्हणजे तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप या फंडामध्ये तुम्ही SIP सुरू करू शकता. जर तुम्ही थोडी रिस्क जास्त घेण्यासाठी तयार असाल तर मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंड निवडू शकता. हे फंड्स मध्यम आणि लहान कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. या कंपन्या वाढण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे रिटर्न्स जे असतात ते 15 ते 20% मिळू शकतात. यामध्ये देखील रिस्क जास्त आहे. नवीन इन्व्हेस्टरसाठी मिड कॅप फंड हा एक मध्यम मार्ग ठरू शकतो. उदाहरणार्थ कोटक इमर्जिंग इक्विटी फंड म्हणू शकतो किंवा HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज फंड म्हणू शकतो. या फंड्सने गेल्या 5 वर्षामध्ये 15% जास्त रिटर्न दिलेले आहेत. खात्रीशीर रिटर्न जर तुम्हाला मिळवायचे असतील तर किमान 7 ते 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट तुमची जी आहे ती तुम्हाला तशी ठेवायला लागेल, सातत्यानं करत राहायला लागेल. स्मॉल कॅप फंड जर बघितलं तर ते अजून जास्त रिस्की असतात, मात्र लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यातून मोठा प्रॉफिट मिळू शकतो. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड जो आहे तो एक चांगला पर्याय आहे, मात्र नवीन इन्व्हेस्टर्सने स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडं सावध असलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या एकूण इन्व्हेस्टमेंटचा फक्त 20 ते 30% हिस्सा जो आहे तो स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करावा असं एक्सपर्ट सांगतात. आता आणखीन एक इक्विटी फंडाचाच प्रकार आहे, तो म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, यालाच ELSS असं देखील म्हणतात. इथे जर तुम्ही SIP सुरू केली तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बरोबरच टॅक्स मध्ये देखील सूट मिळू शकते. ELSS म्हणजे काय, मी आधी सांगितलं तसं इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. यामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करून इन्कम टॅक्सचा कलम 80C अंतर्गत 46,800 रुपयापर्यंतचा टॅक्स वाचू शकता. याचा अर्थ तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, संपत्ती वाढवाल आणि टॅक्सही होईल. हे ELSS फंड जे आहेत ते इक्विटी फंडच असतात, पण यामध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो, म्हणजे तुम्ही 3 वर्षांपर्यंत पैसे काढू शकत नाही. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. उदाहरणार्थ मिराय ॲसेट ELSS टॅक्स सेव्हर फंड असू शकेल किंवा DSP टॅक्स सेव्हर फंड असू शकेल. हे फंड गेल्या 5 वर्षामध्ये 12 ते 15% रिटर्न देत आहेत. नवीन इन्व्हेस्टर्ससाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण यामध्ये तुम्हाला करामध्ये सूट मिळते, लॉंग टर्म मध्ये प्रॉफिट देखील. आता हे झालं इक्विटी फंड बद्दल, पण तुम्हाला जर रिस्क थोडी कमी हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, हायब्रिड फंडांची निवड करू शकता. हे फंड्स इक्विटी आणि डेट यांचं मिश्रण असतात, म्हणजे काही पैसे शेअर मार्केटमध्ये, काही पैसे बॉन्ड्स मध्ये, काही पैसे सरकारी सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जातात. यामुळे काय होतं, तर तुमची रिस्क जी आहे ती कमी होते, रिटर्न जे आहेत ते स्थिर राहतात. नवीन इन्व्हेस्टरसाठी HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड किंवा ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स फंड हे बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला 8 ते 12% रिटर्न्स मिळू शकतात आणि रिस्क जी आहे ती तुलनेनं कमी असते. चौथा जो प्रकार आहे तो बेसिकली त्याला आपण म्हणू शकतो डेट फंड. जर तुम्ही रिस्क घ्यायला अजिबातच तयार नसाल तर डेट फंड तुमच्यासाठी योग्य असू शकतात. हे फंड सरकारी बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, इतर सुरक्षित जे ॲसेट्स असतात त्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामध्ये रिटर्न्स कमी मिळतात, 6 ते 8% रिटर्न्स मिळू शकतात, मात्र तुमचे पैसे जे आहेत ते सुरक्षित राहतात. आदित्य बिर्ला सन लाईफ डायनॅमिक बॉन्ड फंड किंवा SBI डायनॅमिक बॉन्ड फंड, ज्यांना स्टेबल रिटर्न्स हवे आहेत त्यांच्यासाठी हे फंड्स तुम्ही खरोखर त्याचा विचार करू शकता. तर मित्रांनो, SIP गुंतवणुकीबाबत ही अतिशय बेसिक माहिती होती. तुम्ही जर नव्यानं इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल तर SIP हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही लार्ज कॅप मध्ये किंवा ELSS मध्ये किंवा हायब्रिड फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुमचं गोल काय आहे, तुमची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे, बजेट किती आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आजच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. तुम्हाला जर SIP बाबत अजून ऍडव्हान्स अशी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये SIP असं लिहा. आम्ही अजून डिटेलमध्ये माहिती देणारा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात आपल्या नवीन एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.